हेची देवा पैमागता, हेची देवा पैमागता, चरण सेवा अखंडिता, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हृदयाचा, जन्म हो का बोलते याते, परी न चुको हरिभक्ती, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा, नामा म्हणे कमळापती, नामा म्हणे कमळापती, हेची द्यावे पुरता पुरती, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा विठाल, समचरण सर्वजन सांगणी लागुदाम, जगन्नीत पाणी मंडन मंडनानं, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदैवलहासं विठ्ठलं चिन्तया, मनमाना दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका मनोलो मार्ग वेगम, तेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम आत्मजमानरक्त मुख्यम, श्रीरामकृतं शरणं प्रपद्ये, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपन देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचे, ज्यांचे केले स्मरण होय सकल विद्येचे करण, तेची वंदू श्री चरण त्रिभुवनचे ते नमस्कारोण्याता, हेची देवा पैमागता, हेची देवा पैमागता, चरण सेवा खंडिता, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, कीर्तन रूपी सेवेकरता, भगवंताच्या सेवेकरता, भगवान बेदेश्वराच्या सेवेकरता, नवीन नवे जमलेले तुम्हा सर्व संत श्रोतेजन, समर्थ मायबापांच्या सेवेकरता, निवडलेला अभंग, भगवंताचे अतिशय लाडके लढीवाळ असे असणारे भक्त, सगळ्यात जास्त ज्यांनी भगवंताचा सहवास प्राप्त केला असे अतिशय लाडके भगवंताचे भक्त असणारे श्री नामदेव महाराज यांचा हा अभंग अनेक सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये माझे नामदेवराय मागणी करतायत. मागणी काय करतायत? मागणी करतायत. मागतायत देवाकडं. काय मागतात? कशासाठी मागतात? किती मागतात? अभंगामध्ये व्यवस्थित आपण विचार पाहणार आहोत तर थोडासा परिहार देणं महत्वाचं असतं, आवश्यक असतं. म्हणून परिहार द्यायचा तो म्हणजे असा की या ठिकाणी श्री क्षेत्र बेलेवाडी, तालुका पाटोदा, जिल्हा आपला एकच जिल्हा. या ठिकाणी या भगवान बेलेश्वराच्या मंदिरामध्ये निमित्त आहे अमावस्या आणि अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या निमित्तानं हा सुंदर असा भव्य दिव्य सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याच्यातली आजची ही 7व्या दिवसाची अर्थात जागरण सेवा, सेवेसाठी सर्व कलाकार मंडळी, त्यामध्ये हरिभक्त बरण आमचे विशाल महाराज गिरी त्यांच्या सगळे सेने सकट इथं ते हजर करतात. जोपात तळांच्या गजरामध्ये स्वागत करायचं. साताई महाराजांचे धन्यवाद. त्याचबरोबर सर्व इकडची मंडळी माईकवर असणाऱ्यांची मला आता ज्यांनी चाल गायली तर चालीची हरकत होती म्हणजे पुढचा ऐकायचा शांत होता. आता गोड चालीचे म्हणायचं होतं मला. कोणत्या चालीचे? गोड चालीचे म्हणायचं होतं.
करायचं. विठाला शिवाजी महाराज, जीवा वंशी महाराज, महाराज, त्याचबरोबर माईकवारी बसणारे दादा महाराज, त्यांचे चेहरे परिचित आहेत माझ्या. असं नाही की मी ओळखत नाही, पण नाव लक्षात राहत नाही. आता एक नाव नाही ना, तर मेमरी फुल वाद चालली. विठाला सुद्धा, आनंद महाराज सुद्धा उपस्थित आहेत, महाराजांचे चिरंजीव. त्याचबरोबर मुक्तिमान महाराज, गहिनीनाथ महाराज. हा तर असं बापू बी विठाला पलीकडे नुकतं ज्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं दिसतंय. बरोबर ना? प्रभू नाना आणि सर्व महाराज मंडळीचं बरोबर. हा पेटीवर असणारी पेटी वाजवता का नुसते धरून बसणार? वाजवणार आहेत त्या धरून बसणार नाही, वाजवणार नसले नुसतं धरून बसणार असले तर नुसते धरून बसलेले महाराज म्हणायचं तुम्हाला. मारुती महाराज साऊंड सिस्टीम वाले दादा, काय नाव आपलं म्हणले? मंगलमूर्ती साऊंड सिस्टीम, मंगलमूर्ती मोरे. आता येतोच मंगलमूर्ती मोरे. आणि विनेकरी दादा गोड दिसताय बरं का तुम्ही. बाबा तुम्ही तर एवढे गोड दिसता. बाबा तुम्ही काय गोड हसताय पण बाबा. अरे बाबा क्या बात आहे, क्या बात आहे बाबा. तुम्ही अगदी विठ्ठलासारखे दिसतात. फक्त फरक काय झाला, विठ्ठल तुमच्यापेक्षा थोडा काळ आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा थोडे बोले. तुम्ही मला इतके आवडलात ना बाबा, खूप आवडत. येतात माझ्यासोबत तुम्ही? विचारू लागतोय का तिकडं? नाही आपल्याला आले नाही. कोण आहे रुक्मिणी? हात वर करा. विठ्ठलाची रुक्मिणी. हा वा क्या बात आहे. लय भारी बर का रुक्मिणी, लय भारी. जमतंय की नाही? काय दररोज हे गावात हे गाव फिरायचं, आपलं फुकटचं खायचं, बसायला गाडी आहे चांगली मस्त, काय अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही. जमतं का? बर आनंद भाई आम्ही असं कीर्तनात म्हणले होते. कीर्तनात एका बाबा म्हणलं, बाबा तुम्ही मला लय आवडला, येतात माझ्यासोबत. कीर्तन संपलं, बाबा माझ्या अगोदर जाऊन गाडीत बसले. मी म्हणलं बाबा काय मिळेल? बाबा म्हणले ताई तुम्हीच म्हणलं कीर्तनात आता येतात माझ्यासोबत. मी फक्त कीर्तनातच म्हणते. मोठे म्हातारे झाले घरी माझ्याकडं. विचार विनोदाचा भाग सोडून द्या. बाबा तुम्ही खरंच खूप गोड आहेत बरं का, खूप छान. सर्व श्रोते सज्जन मंडळी, अहो मी तुमचं काय वर्णन करावं. माऊली महाविष्णू ज्ञानोबा म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तव तुम्हाला रचितसे भक्ती, जरी बोल हे गंगावती तरी स्वीकाराल के. माऊली म्हणतात मला ही श्रोते मंडळी आहेत ना, ते भगवंताच्या रूपात दिसतात, पांडुरंग परमात्म्याच्या रूपात दिसतात. आणि माऊलींच्या सारखाच, माऊलींच्या प्रमाणेच मला सुद्धा आपण सर्व श्रोत्यामध्ये या ठिकाणी भगवानमय, भगवंतमय सर्व श्रोते या ठिकाणी दिसतात. या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होत कीर्तनाला सुरुवात. विठ्ठलाला महाराज म्हणतात, हेच देवा पै मागत चरण सेवा खंडित. हेच देवा पै मागतो. देवा मागायचंय मला, पण एवढंच मागायचं. याची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल थोडीशी. जेव्हा देवानं म्हणावं, अरे नामा काहीतरी माग ना बाबा, अरे किती भक्ती करतोस, किती प्रेम करतोस माझ्यावर. आणि नामदेवरायांसारखं प्रेम सगळ्या संतांनी केलं बरं का, पण नामदेवरायांचं प्रेम काही आगळं वेगळंच होतं. संतांना, भक्ताला देवाशिवाय करमत नव्हतं. प्रत्येक भक्ताची ही अवस्था होती. लक्षण आहे का करतात? प्रत्येक भक्ताची ही अवस्था होती की त्या भक्ताला, त्या संताला, त्या साधूला, त्या महात्म्याला देवाशिवाय करमत नव्हताच.
पण ऐका ना पुढचं वाक्य, माझ्या देवाला ज्याच्याशिवाय करमत नव्हतं ते माझे नामदेवराय होते, ते माझे नामदेवराय होते. जेव्हा माऊली नामदेवांना घेऊन जाण्यासाठी आले ना तीर्थयात्रा करण्यासाठी, तेव्हा देव सुद्धा रडले. हो, देव रडलं चांगलं डसा डसा, नामा मला सुद्धा करमत नाही, नामदेव महाराज जायचंच नाही म्हणत होते. पण देवानं सांगितलं, अरे न्यायला आलेला आणि मी वेगळा नाहीये म्हणून तुला जावं लागेल. गेले नामदेवराय, पण नामदेवरायांच्या जाण्यानं देवाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. ते माझे नामदेवराय आणि अशा अधिकारी महात्म्याचा अभंग सेवेसाठी निवडले. विठाल हॅलो हॅलो, हा ठीक आहे, राहू द्या. जेवढं शक्य तेवढं करा. मी काही करत नाही. जेवढं काम प्रेमाने होतात ना तेवढे रागवलं कधीच होत नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये येऊन सुद्धा ज्याचा रागच जात नसेल त्यांना संप्रदायाचा म्हणून धूच नाही बरं का माणूस. आजपासून 18-19 वर्षापूर्वी मी जेव्हा पहिल्यांदा कीर्तन करायला लागले होते तेव्हा सिस्टीमवाल्यांनी माईक चांगलं नाही दिलं, आवाज चांगला नाही आला. मला वाटायचं माईक असा उपसून घेऊन त्याला हाणावा का फेकून, तेव्हा वाटायचं. आता घाबरता जेवढं प्रेमाने होतं ना तेवढं राग वाटता होत नाही. तुम्ही घरात पण पहा, प्रेमाने जेवढे काम होतात का. सुभाषितकार सुद्धा म्हणतात, प्रेम ही जगत का सार है, प्रेम से हरि को पूजो तो भव से बेड़ा पार है. विठाल देवा प्रेमागत देवा, मागायचं एवढंच काय, चरण सेवा अखंडित. देवानं सांगितलं आणखी काय, ठीक आहे म्हटले देवा आणखी द्यायचं तुम्हाला, काय द्या, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा, सदा संगती मला हरिदासांची भेटावी आणि माझा वास म्हणजे माझं राहणं, माझं वास्तव्य हे पंढरपुरामध्ये असावं. देवांना विचारलं, का म्हणे नामा आणखी काय पाहिजे का, काय पाहिजे. देवाला सांगितलं नामदेव महाराजांनी. नामदेव महाराज देवाला म्हणतायत, देवा जर मला वास पंढरपुरामध्ये पाहिजे असेल, संतांची संगती पाहिजे असेल तर मला जन्म मनुष्य जन्मातच घालावा लागेल. बघा, कारण मनुष्य देहासारखं ज्ञान दुसरीकडे कुठेच नाहीये. आता कुत्र इथं आलं होतं, त्याला ऐकायचं होतं. वास्तविक आता साधू संत महात्मे माझे म्हणाले, संतांच्या घरातला मला कुत्रा जरी केलं ना तरी मला मान्य. साधू संत म्हणाले, कुत्रा तुझ्या दारीचा कुत्रा, चला महत्व आहे संप्रदायामध्ये. संप्रदायामध्ये सांगितलं, संतांनी सांगितलं, देवा तुमच्या दारातला कुत्रा, संतांच्या दारातला कुत्रा जरी मी झालो तरी मला चालतंय. पण ऐका ना, कुत्र्याने किती ठरवलं, प्रतिपदायचं कीर्तन आहे, पुढे जाऊन बसून ऐकणार आहे मी. कुत्र्याला माणसं ऐकू देणार. आता किती मारत मारत एका ताईने तर किती मारत, हाताने जणू काय लेकरू ते हाताने मारावं लागलं त्याला. आता काय बोलावं काय, बरोबर आहे का नाही, मारू नाही. आत्ताची गोष्ट इथली, शिट्टी मारू नका. हो, माझ्या आईने लहानपणापासून सांगितले, कोणी शिट्टी मारली का लक्ष द्यायचं नाही. बघा, कुत्र्याने किती ठरवलं, कीर्तनात समोर बसून कीर्तन ऐकायचंय, पण माणसाची जात कुत्र्याला कीर्तन ऐकू देणार नाही. आत्ताच 10 मिनिटापूर्वीचं इथलंच उदाहरण आहे. बसू दिलं का आपण त्याला, आपल्या जवळ बसू दिलं का, नाही बसू दिलं. मग कुत्रा नको, मला प्राण्याच्या एवढीमध्ये नकोय. नामदेव म्हणतात, देवा कुठल्याही जातीमध्ये जन्माला घाल, कुठल्याही कुळामध्ये जन्माला जरी मला घातलंस ना तरी सुद्धा माझ्याकडून तुझी हरिभक्ती चुकवू नकोस. बस एवढंच पाहिजे. बघा ना, आता जाती जातीमध्ये किती वाद चाललेत आणि काय चाललेलं आहे कोणाला सांगायची गरज आहे का, नाहीये ना. देवाने विचारलं, नामदेवराया तुम्हाला एक मराठा, कोटी मराठा ह्या जातीत पाठवू, एकच पर्व ओबीसी सर्व, कोणीकडे पाठवू तुम्हाला. माझे नामदेव महाराज म्हणले, देवा मला अशा ठिकाणी पाठव जिथं जाती कुळाचा विचारच होत नाही, न पाहे
याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार. जिथं जाती कुळाचा विचार होत नाही, यातीचा विचार होत नाही, फक्त आणि फक्त त्याच्या भक्तीचा विचार होतो ना, ते कुळ मला पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात त्या ठिकाणी कुठल्याही नातीमध्ये घाल देवा मग जन्माला, मला त्याच्याशी काही घेणं नाही. देवानं सांगितलं नामा अरे काहीतरी दुसरं मागणं. देवानं म्हणावं, संत ऐकत नव्हते हो देवाचं. देव संतांसोबत बोलत होता हो. ऐका ना, देवानं तुकोबरायांना सुद्धा म्हणावं, तुकोबराया अहो काहीतरी मागावं. तुमच्या 8 पिढ्यांच्या भक्तीचं ओझं मला एवढं झालंय ना, माझी मान शर्मेने खाली झुकते. अहो काहीतरी मागावं. तेव्हा माझ्या तुकोबरायांनी म्हणावं, तुकोबरायांना म्हणलं मागा, काहीतरी मागा. नव्हते मागत. काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाऊन कसं. आणि मागितलं तर काय मागितलं, हेच दान देवा देवा जा विसरण बाबा, हे मागितलं माझ्या तुकोबरांनी. आणि नामदेवरायांना देवानं सांगावं, अरे नामा दुसरं काहीतरी मागणार आहे. बरं नामदेवरायांच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती असं काही नव्हतं. घर चंद्रमौळी होतं नामदेव महाराजांचं. चंद्रमौळी घर म्हणजे त्याचा अर्थ काय, घरातून चंद्र सूर्य दिसत होते. त्याचा अर्थ छपराचा पत्ता नव्हता. कळताय ना, त्याचा अर्थ छप्पर नव्हतं घरावर. विठाल विठाल काय म्हणतायत नामदेव महाराज म्हणतात, देवा तुला द्यायचंय ना, हे बघ तुला द्यायचंय ना. आणि संतांनी देवाला बोलावं. काय म्हणायचे संत, देवा देवा तू जास्त लाडात येऊ नको, जास्त नखरे करू नको, आम्ही तुझी भक्ती करतोय म्हणून तुला एवढी किंमत आहे. ते संतांनी म्हणावं, माझ्यासारख्या पामराने नाही बरं का. संतांनी म्हणावं, तुकोबरांनी म्हणावं, माझ्या ज्ञानोबरांनी म्हणावं, माझ्या नामदेवरायांनी म्हणावं, नाथबाबांनी म्हणावं, जनाबाईंनी मुक्ताबाईंनी बहिणाबाईंनी म्हणावं. आपल्यासारख्यांची काय अवकात आहे का बोलायला देवा. अहो बहिणाबाई जेव्हा शिव्या द्यायची ना देवाला, बहिणाबाई म्हणजे बहिणाबाई चौधरी नाही हा, तुकोबरांच्या शिष्य बहिणाबाई. बहिणाबाई देवाला शिव्या देऊ लागली ना, पाषाणाची मूर्ती थरथर थरथर कापत होती. प्रमाण आहे त्या गाथ्यामध्ये, बहिणाबाईच्या अभंगामध्ये. ऐका ना, नामदेवरायांना देवानं सांगितलं, अरे नामा दुसरं काहीतरी माग ना. देवा दुसरं काहीच नको म्हणले मला, काय पाहिजे शेवट एकदाच ऐक म्हणले. आता नामा म्हणे कमळा पती हेच द्यावे. कोणतं द्यावे, वरती जे मागितलंय ना तेच द्यावे. हेच द्यावे पुरता पुरती. जिथपर्यंत माझे जन्म होतील, जेवढे जन्म होतील ना तेवढ्या जन्मामध्ये मला फक्त आणि फक्त एवढाच पाहिजे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाल काय अधिकार आहे नामदेवरायांचा. ऐका ना, 5 वर्षाच्या लेकरानं पांडुरंग परमात्म्याला जेवायला भाग पाडलं, प्रसाद ग्रहण करायला भाग पाडलं. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी काही टाळायलाच होती. छान गायल्यानंतर छान मृदंग आवडला, गायन आवडलं, कीर्तन करायचं एखादं वाक्य आवडलं, टाळ्या वाजवायला हरकत नाही काय. कारण त्याच्यावर आणखी शासनाने जीएसटी पण लावलेली नाही ना. कुठे टोल नाक्याला पैसे वगैरे तुम्ही त्या अमुक अमुक सप्ताहामध्ये खूप टाळ्या वाजवल्या होत्या म्हणजे टोल नाका त्याचा, अजून काही टोल नाका तसा नाही ना. कुठे पावती फाडावी लागत टाळ्या वाजवल्याबद्दल नाही ना. वाजवत जाते, काय प्रॉब्लेम आहे टाळ्या वाजवल्या, फुकटच्या त्या विकत पण नाहीत, काही हरकत नाही. आवडलं भक्ती आवडलं, कीर्तन करायचं, गायन आवडलं, मृदंग आवडला, लेकरांच्या चाली आवडल्या, आवर्जून टाळ्या वाजवायच्या. सांगू तुम्हाला, खाने की मजा थाली से, लक्ष नाही का, खाने की मजा थाली से, बगीचे की मजा माली से, झगड़े की मजा गाली से, ससुराल की मजा साली से, और हर कीर्तन की मजा ताली से, ताली से. टाळी तर वाजलीच पाहिजे. विठाल टाळी वाजवण्याचे आणखी फायदे बघा. मच्छर आपल्या जवळ येत नाही. टाळी वाजवत राहिलं तर मच्छर येत नाही जवळ. येत्यानंतर आपण मरतो, ते तर चावत नाही मच्छर. बरं ठीक आहे, एक फायदा. दुसरा फायदा, शेजारच्या जर
एखाद्याला समाधी लागली तसं आपलं अजून एवढं पुण्य उदयाला आलंच नाही आपल्या कीर्तनात एखाद्याला समाधी लागावी असं आपलं पुण्यच नाही झालं, त्याच्यामुळे झोपत नाही. तिसरा फायदा, टाळी वाजवल्यानंतर ह्या हाताचं एकमेकावर घर्षण झाल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन रक्ताभिसरण क्रिया चांगली होते आणि हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण 99% कमी होतंय. येतच नाही असं मी म्हणणारच नाही, पण कमी मात्र नक्की होतंय. त्यासाठी तरी टाळी किमान वाजवायला पाहिजे. आता नाही काय अधिकार आहे महाराजांचा? 5 वर्षाच्या देवाला जेवायला लावतो प्रसाद. आपण काय करतो, आपण पण आपल्या लेकरांना सांगतो बरं का, जा देवाला नैवेद्य दाखवून ये. मग आपलं लेकरू जातं देवाला नैवेद्य दाखवूनच येतं. काय करतात, दाखवून. पण नागदेवरांच्या आईने सांगितलं, जा बाळा तुझे बाबा घरी नाही येतात, देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. काय सांगितलं नामदेवरांच्या आईनं, देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. नामदेवराय 5 वर्षाचं चिमुरडं बाळ आहे, लुटू 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 हातामध्ये ते ताट घेतलं, तांब्या घेतला पाण्याचा, देवाकडे निघालं, लुटू 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 मंदिरात आलं ते बाळ आणि बसलो देवासमोर आणि देवाला सांगितलं, हे देवा माझे बाबा गावाला गेले आणि मला आज आईने तुला नैवेद्य खाऊ घालायला पाठवलंय. आता तू काय कर, पटकन खा नैवेद्य, पटकन खा आणि मग मला घरी जायचंय. आता 5 देवाने कधी खाल्लं का? तुम्ही दाखवलेलं नैवेद्य देवाने खाल्लंय का? देव खातो का? देव खातो का? हा खातो का सांगा, एकमत करा. आपल्याला आपण काय करतो, तो खात नाही ना, तो खात नाही म्हणूनच त्याला दाखवतो. मला वाटतं खात जर असता का, जर तो खात असता का तर त्याचं राशन कार्ड मध्ये नाव दिलं असतं लोकांनी. आम्ही का फुकट घालत का म्हणजे दररोज असं म्हणले असते. पण कोण म्हणतो देव खात नाही? देव खातो, फक्त खाऊ घालणारा पाहिजे. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, नामा के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान भगवान आते नहीं, कौन कहते भगवान सुनते नहीं, कौन कहते भगवान नाचते नहीं. भगवान सब कुछ करते हैं. देव सगळं काय करतो
नसतो, फक्त त्याला खाऊ घालणारा भक्त आहे ना, तो जातीवंत असावा लागतो, आपल्यासारखा भुरटा नसावा लागतो. नामदेव महाराज म्हणले देवाला, देवा पटकन खा, मला जायचंय. देव काही खात नव्हता. आता दररोज बाबा यायचे नैवेद्य दाखवूनच परत जात होते, पण आईने सांगितलं देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. नामदेवराय म्हणले देवा आता नैवेद्य तू जर हे जेवण केलं नाहीस, अरे पटकन खा, माझे मित्र माझ्यासाठी वाट बघतायत. म्हणले मला गोट्या खेळायच्यात, जाऊन खेळत असतील का नामदेव महाराज गोट्यात? 5 वर्षाचं बाळ आहे, देवासमोर डोकं आपटून द्यायची ज्याची तयारी, गोटे खेळत असेल का? उगा मी आपलं म्हणते सर. देवाला सांगतात नामदेव महाराज, छोटसा बाळ आहे 5 वर्षाचं, इवलंसं बाळ, देवा पटकन जेवण कर. कारण म्हणे देवा आजपर्यंत माझे बाबा आणत होते जेवायला, प्रसाद आणत होते, त्यांच्याकडून खात होता, माझ्याकडून का बरं खात नाही? देवा खाणार आहे, देवा खाणार आहे, मला लवकर जायचंय घरी. अरे देवा खाणार आहे. 1 तास 1.5 तास झाला तरी देव काही खात नाहीये. मग नामदेवराला वाटलं आता काय करावं. मग नामदेवराय म्हणाले, हे बघ आता जर तू खाल्लं नाहीस ना, तर मी तुझ्या मंदिरामध्ये याच उंबरठ्यावर माझं डोकं आपटून 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 प्राण देईल. आणि जेव्हा नामदेवरायांनी आपलं डोकं आपटायच्या विचाराने डोकं खाली आदळणार, तेवढ्यात पाषाणाच्या मूर्तीमधून साक्षात पांडुरंग परमात्मा बाहेर आलेले आहेत आणि नामदेवरायांसोबत जेवण करू लागले. नामदेवरायांसोबत जेवण केलंय. देवानं एवढा अधिकार माझ्या नामदेवरायांचा. सांगू आणखी किती अधिकार आहे सांगू? फिरविले देवोळ जगा माझी एवढा अधिकार आहे बरं नामदेवरायांचा. देऊळ फिरवून लागलं देवाला. देऊळ आजही तुम्ही जा त्या ठिकाणी उलट देव त्या मंदिराचं देवळाचं एवढी ख्याती आहे, एवढा अधिकार आहे. अशा अधिकार संपन्न महाराजांचा नामदेवरायांचा अभंग आपण अभंगात गेलोच नाही आम्ही बाहेरच. आता कीर्तनला वेळच नाही मला 2 तास बिलकुल. त्याच्यामुळे आता कथा सुरू केली निवांत 4-4.5 तास बसायचं बघा. म्हणून महाराज एवढे अधिकार संपन्न आहेत आणि अधिकार कशानेही प्राप्त होत नसतो बरं का. त्यासाठी त्याग असावा लागतो. त्याग. माझ्या समोर या बॅनरवर 2 त्याग मूर्ती बरं का, एक पलीकडची आणि एक इकडची त्याग मूर्ती. आमचे गुरु तेज महाराज सांगतात काय त्याग आहे जीवनामध्ये, काय त्याग आहे जीवनामध्ये. मागे आम्ही आता गेलो होतो तेव्हा गिरनार पर्वत, गिरनार परिक्रमा, त्या ठिकाणी म्हणजे फक्त पाणी आणि त्या ठिकाणी चप्पल वापरले. मी म्हटलं बाबा इथे बाबा आता वय थोडस विचार करून थोडीशी आपल्या तब्येतीची काळजी घेऊन माणसाला परमार्थ जरूर करावा बरं का. उपास पण जरूर धरावे, पण जिला सकाळी उठलं की चक्र येतात तिने अजिबात धरू नये. पटतंय का मला म्हणणं? मी उपासाच्या विरोधात नाहीये, पण शेतकऱ्याच्या बाईकमधून उपास नाही झाला तरी चालतंय आणि तिला देव प्रसन्नच असतो कधी पण. कारण ती राग धरत नाही, लोभ धरत नाही. नवऱ्याच्या बायकोचे किती भांडणं होता बराबर ती टायमाला घरी येते. ती राग धरत नाही. शेतकऱ्यांची बाई लक्ष्मी बघा, लक्ष्मी खरंच लक्ष्मी. इथं जर 9 वर्षाच्या बायकाचं तर आम्ही कोण येत नाही. तुम्ही सरस्वती
आमचे बाबाजी आणि त्यांचाच एक गरज असतं आपल्या या गावावर सुद्धा आहे. अनेकांना त्यांनी घडवण्याचं काम केलं बरं का. आणि शांत, इतका शांत स्वभाव आदरणीय सतीश महाराज पुरणकर त्या महात्म्याला म्हणजे स्त्रियांसोबत त्या तेवढं जास्त त्यांचं संभाषण नसतं बरं का. पण त्यांनी सर्वांच्या प्रेमाखातर, सर्वांच्या आग्रह खातर फक्त आणि फक्त महिलांचा सप्ताह आयोजित केला. महिलांना प्राधान्य देण्यासाठी. आणखी काय पाहिजे आपल्याला? तुमचं राज्य तुम्ही करा. आमच्या आता मी ज्यांच्या सोबत जेवण केलं ज्यांच्या घरी आमचे आबा कुठे गेले आहेत ना आबा? हा आबांच्या सौभाग्यवती आमच्या ताई त्या ठिकाणी चोपदार म्हणून तिथं बाबांच्या कार्यक्रमाला महिला अखंड हरिनाम सप्ताहाला त्या चोपदार म्हणून आणि इथे पण भरपूर माणसं असतीलच नाही असं नाही, सगळ्यांना माहिती आहे. बाबा आपल्या एका बाजूला बसतात. गुरुवारी सतीश महाराज आपलं लांब बसायचं, तिथून पाहत राहायचं काय चाललंय काय नाही, नेमकं काय कमी जास्त तिथून सोय करतील. पण महिलांमध्ये यायचं नाही तुमचं, तुम्ही चालू द्या नियोजन. त्याग आहे जीवनामध्ये आणि म्हणून नाव तेवढं मोठं होतं. उगीच माणसं मोठी होत नाही. माणसं वयाने मोठी होत नाही तर माणसं त्यागाने आणि समर्पणाने मोठी होतात. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं बरं काही, प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. मला घरात मैदान, मला बाजीराव म्हणा, कुठून म्हणणार आहे कोण? नाही म्हणत कोणी, नाही म्हणत. त्यासाठी त्याग लागतो. आणि दुसरी त्यागमूर्ती आहे आदरणीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील. मला वाटत नाही दुसऱ्या कोणाचा या क्षेत्रात असेल. त्या आरक्षणासंदर्भात एक मराठ्यांचा लढा जो मनोज दादांनी उभारलाय. मला असं वाटत होतं आतापर्यंत आपण म्हणत होतो राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. आपण म्हणत होतो, आपण गाणे गायले आठवण येते वाऱ्यासारखी तलवार चालवून गेला. निरद्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. आणि मुठभर जीवला जिगरबाज मावळ्याला सोबतीला घालून हजारो सैतानांना नडवून गेला. स्वर्गात गेल्यावर बुद्धाच्या देवानं झुकून मुद्रा केला. असा एक मर्द मराठा राजा शिवा होऊन गेला. राजा म्हणावं वाटेल मला. आणि आले किती, झाले किती, आले किती, झाले किती, मेले किती, गेले किती, नाही त्यांची गणती. जगामध्ये झाले माझे एकच छत्रपती, एक केला बारामतीचा, एक केला मावळा. नाद करायचा नाही, आमचा नादच खळ, आमचा नादच खळ. जिजाऊंचे संस्कार आम्हावर नाही देणार दगा. आणि पाठीवरती वार करणाऱ्यांना एकदा समोर येऊन बघा. पराक्रमाचे धडे
छत्रपती शिवाजी महाराजच मनोज दादा जरांगे पाटलाच्या रूपात काहीच हरकत नाही. माणसाच्या जीवनामध्ये खरंच त्याग असला पाहिजे. माणसं त्यागाने मोठी होतात, त्याग असला पाहिजे, पण कशाचाही करू नयेत. आता माझं कीर्तन ऐकून घरी जाताना नवऱ्या बायको लेकरं सोडून जाताना एखाद्या मनात जाऊन बसताना असं काही करू नका. पुन्हा डोक्याला माहेर ताण व्हायचं, पुन्हा तिकडे येऊन बसायचे घरचे. त्या नामदेव महाराजांनी वारंवार मंदिरात जावं, वारंवार देवाकडे बसावं, वारंवार देवाशी चर्चा करावी, तपच करावं आणि त्या नामदेवरांच्या भक्तीचं ओझं देवावर असं व्हावं आणि देवानं म्हणावं, अरे नामा ऐक ना, तू किती लहानपणापासून माझी भक्ती करतो रे, किती प्रेम केलं रे तू माझ्या. प्रेम म्हणजे काय कळतं का आपल्याला? प्रेम कशाला म्हणतात? प्रेम म्हणजे फक्त मुलाचं मुलीचं आणि मुलीचं मुलावर असणारं प्रेम नाही. प्रेम पत्नीचं पतीवर, पतीचं पत्नीवर असणारं प्रेम नाही. प्रेम फक्त घरातल्यांचं असणं नाही. आणि प्रेम प्रेम आपण फार संकुचित व्याख्या धरून बसतोय प्रेमाची. प्रेम म्हणजे एकमेकाचा हात धरून बागेत फिरणं म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम म्हणजे एकमेकाच्या गळ्यात टाकून झाडाखाली बसणं म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम म्हणजे समुद्र किनारी भटकत राहणं म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम कशाला म्हणतात माहितीये का? अरे एखादा जखम झाली ना, पाणी दुसऱ्याच्या डोळ्यातून निघावं त्याला प्रेम म्हणतात. त्याला प्रेम म्हणतात. कशालाही प्रेम नाही म्हणतो. प्रेम नाही आज तुम्ही आमचं काम केलं म्हणून आम्ही तुमचं करतोय. आमचा स्वार्थ तुम्ही मिटवला, साधवला म्हणून तुमच्या कुठेतरी आम्ही कामी पडणार, हे आपलं प्रेम आहे. तुम्ही आमच्या कामाला आले म्हणून आम्ही तुमच्या कामाला येणार. त्याला प्रेम म्हणत नाही, त्याला व्यवहार म्हणतात. त्याला काय म्हणतात? व्यवहार म्हणतात. प्रेम नाही म्हणत. प्रेम कशाला म्हणतात? जे मरण्यापासून परावृत्त करू शकतात त्याला प्रेम म्हणतात. त्याला प्रेम म्हणतात बघा. आणि ते प्रेम साधू संतांनी देवावर केलं, देवानी साधू संतांवर केलं. ते प्रेम मावळ्यांनी छत्रपती शिवरायावर केलं आणि छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यावर केलं. ते प्रेम माझ्या राधेने कृष्ण भगवान परमेश्वर केलं, माझ्या मीरेने केलं, शबरी मैयाने श्रीराम प्रभुचंद्रावर केलं. ते प्रेम तुम्हाला आम्हाला करता आलं पाहिजे. त्या प्रेमाचे भोगलेले असतात. माणसं असो, देव असो, संत असो, साधू असो, महात्मा असो, ते प्रेम खरं प्रेम करता आलं पाहिजे. थोर प्रेमाचा भोग्याला हा जे दुष्काळ काय त्याला तोच दुष्काळ आहे. आणि इकडे महाराज काय म्हणले, जर प्रेमाची खरंच गरज नसती तर मानवाने आवाज गेलाच नसता. हो, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विना नाही समाधान. समाधानच नाही प्रेम. काय काय म्हणतो, नुसतं दुसऱ्याला त्रास द्यायला जन्माला आलेले असतात. बरं का, मला तरी असं वाटतं. उठल्यापासून ह्याला त्रास, जन्माताने आईला त्रास, शाळेत गेला की मास्तरला त्रास, लग्न केलं की बायकोला त्रास, लेकरं झालं की पुन्हा त्या पोरांना त्रास, गेला की कामाला त्रास, नुसता त्रास देतो. काही काय माणसाचे तोंड त्रास असतात, बघूच असं वाटतं एकला नसता होतं बदला वाटतं. आणि तसलेच माणसं सकाळ सकाळीच घरी गावाला येतो. बिल येत का, पेट्रोल जळतं का, डिझेल जळतंय का, काय काय माणसं नुसते अशी बघत राहणार.
कीर्तनकार प्रमाणात चालू माझ्या प्रमाणात सगळी रिकामा पण भरकट बसायचं नाही. हा तुम्हाला हसवाय आता काही माणसं हसण्यासाठी कीर्तनाला येतात. काही माणसं बरं का चला आपलं नवीन जोग ऐकायला भेटते हसायला भेटते हसवायला सुद्धा पाहिजे. पण कसं असतं ना मंडप जो असतो मंडपची झालर आहे बघा हसवणं झालरीसारखं असावं आच्छादन थोडंसं आणि अध्यात्म वरच्या जो पट्टा आहे ना त्या पट्ट्यासारखं अध्यात्म असावं आणि जोग विनोद गरज आहे त्यांची सुद्धा त्याच्यामुळे समस्त जण असे आहे म्हणून ते गरजेचं आहे हे गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी कीर्तनकारांना कीर्तनात घेऊन चाललं पाहिजे. दोन्ही खिशात 2 माल ठेवले पाहिजे. एकीकडे भंगार एकीकडे चांगला भंगार मालाचे काही मानकरी असतात त्यांना तो द्यावा लागतो असं पण आहे. चला विठाल कीर्तनाला येऊन आवश्यक असतात. नाही सर असलं पाहिजे आणि याला हसता येतं ना तर 4 माणसात घुसता येतं. पंढरपूरच्या वारीमध्ये किती गर्दी असते त्या गर्दीमध्ये हळूच त्याला घुसता येतं म्हणायचं. ते म्हणलं कुठं ज्ञान जाऊ देतात ते आम्ही पण बघता करते तसं हसलं की जातोय थोडस बघ तुम्ही करून ट्राय करा बघा तुम्ही. फार गोपाळपूरच्या मागे जावं लागतं एक माणूस असले तर दिसून येतात हसलं की बघा करून प्रयत्न. महाराजांना सांगितलं नामदेवरावांना म्हणले देवाने सांगितलं नामा हे ना ऐक ना नामा ऐक ना किती मागत जाणार मला बरं वाटतं थोडं बघा ना ज्याचं आपल्याकडे कर्ज असावं ज्याच्या आपल्याकडे पैसे असावे आणि तू समोरून आला तू कधीच मागत नाही आपल्याला कधीच मागत नाही भेटला तरी मागत नाही दिसला तरी मागत नाही कधीच मागत नाही. पण ज्याच्याकडे कर्ज आहे ना त्यालाच लाज वाटते. तो तिकडून दिसला का हा इकडून जातो. बरोबर आहे ना बरोबर आहे ना. तू मागत नाही पण याची याला लाज वाटते. तसं देवाला लाज वाटायची. देव म्हणायचे हे नाम ऐक ना काहीतरी मागणार आहे काहीतरी मागणार. मग नामदेवरायाने आपली छाती ठोकून छातीवर करून विचारायचं कसा सावकार कसा असतो हा काय मागला तुला द्यायचं नाही का देवा. देवाने सांगितलं हो ना द्यायचंच आहे माग ना काहीतरी माग ना देणारच असते तू हो ना देणारच आहे मी नामा माग ना मग तुला द्यायचंय ना मला एवढंच
आणि असं साधं सुद्धा मला आवडतं खूप हाय फाय ते हा हो ही ते आहे चांगलं पण सगळ्यांनाच कळतंय अशातलं भाग नाही ना याच्यात जी मजा आहे त्याच्यात आपल्यासारख्याला येतच नाही काय बी म्हणत तुम्ही द्यायचंच आहे ना द्यावंच लागतंय का द्यायचंच आहे ना मग एवढंच का हेची देवा पै मागत चरण सेवा करणे बरं चरणामध्ये काय नेमकं काय चरणाची सेवा तर चरणामध्ये असं आहे महाराज म्हणले ते चरण पाहिल्यानंतर दुसरीकडे मन भटकतच नाही आता कोठे धावे मना तुमचे चरण देखले कधी आता कुठे जावे म्हणत त्याचे चरण त्याचे पाय पाहिले नाही एकदा जाऊच वाटत नाही दुसरीकडे कसे त्याचे पाय इतके गोड कसा होतो देव इतका गोड देव होतो शशी कळा त्या चंद्र सूर्यापेक्षा सुद्धा ज्याचं तेज अवर्णनीय अतुलनीय अशा प्रकारचा आहे तो भगवान परमात्मा आहे म्हणतात फार गोड येतो आणि त्याचे पाय एकदा चित्तात आपण घेतले बघा त्याचे पाय चित्तामध्ये घेतले ना तर आपल्याला काहीच त्रास होत नाही हो एकदा काय झालं भगवान कृष्ण परमात्मा झोपले होते झोपेमध्ये ते काय म्हणले माहिती का भगवान परमात्माला किती बायका येतात कृष्णाला 16,108 आपल्याला एकीने आपलं फुकट काढले दुसरी केली का म्हणूनच काढायचं काम बरोबर आहे ना का बरोबर आहे ना जमणार दुसरे आपल्याला लोक कुशल होतात त्या कृष्णाने 16,108 बाऱ्या केल्या आपल्याला एका पण काय करायला हरकत आहे अरे तर ना 6व्या दिवशी पुतना मावशीने पाजलेलं विष पिलाय किती मला रोगाचा एक थेंब जिभेवर ठेव त्यानं 12 गाव आगने गेलाय तुला उत्पत्तीचा चटका लागला का 4 जागेला टुन्नू उड्या मारतो कृष्णाने इतक्या बायका केलं कृष्णाचं चरित्र फक्त उच्चारायचं आचरण त्याचा अजिबात करायचं नाही ऐका जेव्हा त्या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्मा झोपलेले होते अष्टप्रधान राण्याचं मंडळ आहे 8 पत्न्या मुख्य आहेत त्यामध्ये रुक्मिणी आई साहेब 1 नंबरला आणि रुक्मिणी आई साहेब जवळ होती कृष्ण झोपलेले होते कृष्णाने झोपेत नाव घेतलं काय म्हणले कृष्ण ऐका ना राधे राधे विचार करा आपला नवरा झोपलाय आणि आपल्या नवऱ्याने आपलं नाव सोडून तिसऱ्याच बाईचं नाव घेतलं झोपेत काय म्हणलं झोपेतच लय अवघड होईल त्याच तुम्हाला काय वाटतंय रुक्मिणीला बरं वाटलं असेल का नाही ना तिला पण खूप त्रास झाला ती म्हणली कोण आहे ग ही राधी हिच्याकडे बघून लागते काय म्हणले रुक्मिणी हिच्याकडे बघून कोण आहे म्हणली आमच्या नवऱ्याच्या स्वप्नामध्ये आम्ही काय कमी पडलो का 16,108 पत्न्या एवढे मोठे त्यांची नाव आहे एखादं आमच्याचं नाव घेतलं असं तर चाललं नसतं का कोण आहे राधी तिचा पत्ता काढावा लागतो म्हणले दुसऱ्या दिवशी उठल्या सगळ्यांना बोललं मिटिंग भरली पत्ता काढलं राधा राणीला आमंत्रण देऊन आले हा म्हणले राधाबाई या आमच्या घरी हळदी कुंकाला राधा राणी म्हणले ठीक आहे येता येईल आले राधा राणी घरात आल्यानंतर सुंदर तिला बसायला आसन वगैरे दिलं आणि जेव्हा राधा राणीला पाणी पिऊन झाल्यानंतर त्या अष्टप्रधान राण्याच्या मंडळानं काय केलं एक ग्लासामध्ये उकळतं दूध ओतलं आणि त्याला कपड्याने धुवून आणलं सांगितलं
हे बघा म्हटले, आमच्या घरी बाई जे कोणी पाहुणे येतील ना त्यांना आम्ही आमच्याच हाताने चहा पाजतो, दूध पाजतो. हे राधाराणीच्या घशात ओतला, उखळलेलं दूध ओतलं, पण त्याचा परिणाम राधेवर काहीच झाला नाही. तो परिणाम झाला भगवंताच्या पायावर. राधाराणी निघून गेली, भगवंत आपल्या झोपलेले होते आणि झोपलेले भगवंताला उठवायला गेले. रुक्मिणी आयसात पाहिलं, भगवंताने चादर तोंडावर पांघरून घेऊन झोपले होते. रुक्मिणी आयसात चादर ओढली, आपण ओढतो ना नवऱ्याने ठसकन उठा की हे झोपायचं आपण म्हणतो असं. तसं रुक्मिणी आयसात बोलली देवाला. तुम्हाला काय वाटतंय, देवाला काय त्रास कमी होता काय करायचं? देवाची बायको म्हणली होती आमच्या त्यांना बाई काही एक्सपिरियन्स इज बेटर दॅन नॉलेज. अनुभव हा ज्ञानापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आमच्या त्यांना बाई कळत तर सगळं आम्हाला. बरोबर आहे ना? अहो एवढं थांबत नाही ती. प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याला म्हणते. आणि नवरा कुणी असू द्या बघा, डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती असं त्याची बायको त्याला म्हणते तुमचं मी वतीय म्हणून बरं आहे. आपण झालंय लवकर व्हायचं लवकर करून काढायचं. आता उशीर करू नका. कुठं आले का पाहिजे आपल्याला सांभाळायचे. खूप सांभाळायचे सगळ्यांनी कसून तपासणी करायची महाराजांसाठी. बरं का? चांगले मुलगी शोधायची, लग्न नको. आपण चॅम्पियन बरबाद व्हायचं का? हा काय एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणला अरे माझं लग्न जमलं. तो घरी आला, बायकोला सांगला अगं बघ ना म्हणे त्याचं लग्न जमा लागले, मला तर त्याचं लग्नच होण्या वाटत. ती म्हणली का बरं? म्हणे अगं बायका खूप त्याला त्रास देतात, माझा खूप जीवलग मित्र येतो, मला असं वाटतं त्याला त्रास होऊ नये बायकोपासून, म्हणून असं वाटतंय लग्न करू नको म्हणावं. बायको म्हणली का म्हणत नाहीत म्हणा ना. तो म्हणला त्याला कुठं मला सांगितलं होतं. असं आहे, शादी का लड्डू खाए वो भी पछताए, जो ना खाए वो भी पछताए, फिर खा के ही पछताना अच्छा है ना. चलो जाने दो, बिठा चादर ओढली आणि म्हणली काय म्हणले जेवायला चला. आणि पाहिलं पायाकडे लक्ष गेलं, पायाला सफरचंद एवढे टरा 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 फोड आले. देवाला विचारलं अहो काय म्हणे, कोणत्या भक्तासाठी गेलतात, कुठे तर पाडला होतात. कोण म्हणताय? देवाची बायको देवाला म्हणते सृष्टी मध्ये दादा तुमची म्हणते तुम्हाला काय नाव आलं त्याच्यात? कुठल्या मुलातला होता, कोणत्या भक्ताच्या सेवेला गेला होता म्हणले एवढे पायावर फुड आले, कुठला कारनामा आहे हा? देव म्हणला हा माझ्या भक्ताचा कारनामा नाहीये, हा तुमचाच कारनामा आहे ग, तुमचा कारनामा आहे. आमचा आमचा कसा? अरे तुम्ही त्या राधेच्या घशात उकळतं दूध ओतलं आणि तिच्या चित्तामध्ये सदैव माझे पाय माझे चरण आहेत म्हणून त्रास तिला न होता माझ्या पायावर एवढे मोठे मोठे फोड आलेत ना, म्हणून माझे नामदेव म्हणाले काय म्हणतात चरण सेवा अखंडित. चरणाची सेवा पाहिजे, बाकी काहीच पाहिजे नाही. आणि ही चरणाची सेवा जर करायची असेल तर मला वास कुठे पाहिजे?
वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. जर पंढरीत वास दिल्यानंतर मग हरिदासाच मध्ये करायचं, नावाचे नाही संत महात्मे नावाचे हरिदास आपल्याकडे पालते पडतात, घरी कीर्तन असलं तरी गावात आपल्याकडे हरिदास आहे. नावाचे हरिदास नाही, हरिदास म्हणजे जे हरीचे भक्त, हरीला प्रिय असणारे, त्यांचे दास, त्यांचे भक्त, संत महात्मे, साधू, त्यांना हरिदास असं म्हटलं जातं. मग महाराज म्हणले मला काय करा, याच पंढरपूरमध्ये तुमच्या चरणाची सेवा मला करता यावी म्हणून वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात की मला कोणत्याही पुढच्या वेळेस आणखी आता आपण परत येणार होतो, 5-6 वर्ष गॅप दिलेला, त्याच्यामुळे 5-6 वर्ष कंटिन्यू येणार होतो. पण मग कशी ठरलंय आमचं that time is money, but I think and we all must think that time is not money, time is more than money. वेळेला पैशापेक्षा सुद्धा जास्त किंमत दिली पाहिजे, तरच वेळ सुद्धा आपली किंमत करत असते. महाराज म्हणतात देवा मला कोणत्याही जातीमध्ये म्हणजे कोणत्याही कुळामध्ये जन्माला घाल, कुठल्याही जातीमध्ये कुळामध्ये जन्माला घाल, फक्त तुझी हरिभक्तीने चुकता कामा नाही. आणि शेवटी महाराज म्हणतात नामा म्हणे कमळापती हेच न्यावे पुरता पुरती. विठाप्पा करा कुमार. शिकल्यावर छान शिकलाय. पुढच्या वेळेस असंच करायचं, मी असेल नसेल काय ठरलं आहे माणसाचं. आज भेटलोय, आत्ता भेटलेला माणूस 5 मिनिटांनी जिवंतच असेल याची गॅरंटी राहिली नाही हो. तरी किती घमेंट करतो आपण, तरी कोरोनाने किती जिरवून देऊ आपली घमेंट. अहो कोट्यधीश माणसं होते, करोडपती माणसं होते, पण ऑक्सिजनच्या सिलेंडर शिवाय सच धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, शहजादी आएगी, न सोना कम आएगा न चांदी आएगी. सच धज के सगळं होतंय पण माझ्याशिवाय होतच नाही. नातू तर माझ्याशिवाय राहतच नाही. मी म्हणत असते नातू समाजाशिवाय भाग करत येत नाही तर काय करणार. प्रॉब्लेम हा आहे, नातू राहतो, नातूच्या अर्धे बिस्किट तर आजीच खाते. कशाला नातूला आजी पाहिजे, काही नाही पाहिजे, कोणाला गरज नाही हो आपली. सगळं होतंय काही राहत नाही. इथं रामकृष्ण हे येऊन गेले, त्यावेळी जे कामच पडले. रामकृष्ण इथं आले, या दुनियेमध्ये मृत्यू लोकांमध्ये आले, राहिले, निघून गेले. फरक कुणाला पडला काय? काही फरक पडत नाही कुणाला. कोण आले, किती आले, काही फरक पडत नाही. फक्त आलो ना या जन्माला, पुण्य उदयाला आलो बरं का, आपलं आलो जन्माला, तर या 5 बोटाने या हातानं दान करा. माऊली महाविष्णू ज्ञानोबरानंतर दान हे पुण्य प्राप्त करण्याचं साधन आहे, मोक्षाचं साधन म्हणजे दान आहे. 5 बोटाने दान करा. पाय दिलेत ना तीर्थयात्रा करा, जमेल तेवढी. डोळे दिलेत ना, डोळे तुम्ही द्यारे सुख पहा विठोबाची. कानाला सांगितलं तुम्ही त्याची कीर्ती ऐका. शरीराला सांगितलं अरे बाबा
यांचं कधीतरी कीर्तनात हाताला सांगितलं, हे हाता वाजत जाणार टाळे कीर्तनात बसलाय, एवढा अनुभव देवाला दिलाय. आणि कधीतरी ते देवाला म्हणत जाओ, देवा किती अनमोल हा नरदेव तुम्हाला दिला असेल. आपण पाहतो आपण वारीला जात असताना आळंदी देऊ आणि तीर्थाच्या ठिकाणी पाहतो, हात नाही, पाय नाही, डोळा नाही, व्यवस्थित माणसं नाही, तो तरी पण ते जगतात. आपल्याला एवढं सुंदर नरदेव दिला, बरोबर शरीर दिलं, नाकाच्या जागा, कान कानाच्या जागा, डोळ्याच्या जागा, सगळे अवयव व्यवस्थित दिले. कधीतरी भगवंताचे आभार आपण मानले पाहिजे. तो काहीतरी मानले पाहिजे, काहीतरी म्हणा त्याला, काहीतरी दान करा, काहीतरी धर्म करा, काहीतरी लोकांना चांगलं बोला. घमेंडीमध्ये जगू नका. किती घमेंडमध्ये जगणार? घमेंड जिरवली कोरोनाने तरी आणखी काही लोक सुधारलेच नाहीत बरं का. कोरोना नंतरचं हे आयुष्य आहे ना, हे आपल्याला बोनस भेटलं आहे आणि ते प्रत्येकानं भगवंताच्या कार्यामध्ये लावलं पाहिजे, भगवंताच्या कार्यामध्ये लावलं पाहिजे.